नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की कॅनवामध्ये एखाद्या इमेजची ट्रान्सपरन्सी कशी कमी करायची. ती ट्रान्सपरन्सी म्हणजे ब्राईटनेस. ओके. तर आपण घेऊयात इंस्टाग्राम पोस्ट. लोड व्हायला टाईम लागते. आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता इथून आपण एलिमेंट्समधून एक एक्झाम्पल म्हणून वुमन घेऊयात. आपण एक इमेज घेऊया, वुमन इमेज. ओके. ओके, ही इमेज घेतली मी. आता याची ट्रान्सपरन्सी आपण कमी करून बघूयात. ही बारीक करते, तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवते. याचं डुप्लिकेट केलं आणि आता ह्याचं करून दाखवते मी तुम्हाला. ट्रान्सपरन्सी इथं आहे खाली ऑप्शन ट्रान्सपरन्सी. इमेज सिलेक्ट पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी ऑप्शनवर जायचं. देन इथं ट्रान्सपरन्सी आता सध्या 100%. तुम्हाला कमी जर हवी असेल तर असं म्हणजेच त्याची जरा कलर जरा फेंट होत जातो ट्रान्सपरन्सी कमी म्हणजे. ओके, बघा हा जेवढं पाहिजे तेव्हा. याचं अजून मी डुप्लिकेट केलं एक. ओके, इथं एक घेते. आता याची बघूयात. एकदम कमी करते बघा. एकदम झिरो केल्यावर काहीच दिसणार नाही. म्हणजे तो आहे ही इमेज एकदम झिरो केली तर दिसणारच नाही. त्याचा सगळा कलर म्हणजे झिरो केला तुम्ही. तर हळूहळू वाढवू शकता. अशा प्रकारे हे कधी लागतं, समजा पाठीमागे एखादा जर बॅकग्राऊंड वापरायचा असेल तुम्हाला, तर त्यावेळेस ट्रान्सपरन्सीचा उपयोग होतो. तर बघा आपण बॅकग्राऊंड घेऊयात. बॅकग्राऊंड डॉटेड बॅकग्राऊंड घेते मी. हा घेते. ओके, 3 डॉटवर जायचं. सेट ॲज बॅकग्राऊंड नाही येत. ओके, इथं सेट करायची बरोबर. ही सेट झालेली आहे. नंतर त्याची पोझिशन सेट करूयात आपण. बॅक टाकते, बॅक ऑर्डर टू बॅक टाकते आणि आता याची आपण ट्रान्सपरन्सी कमी करूया, कारण खूपच डार्क दिसत आहे ते. इथं ट्रान्सपरन्सीवर गेले आणि ट्रान्सपरन्सी कमी करूया. बघा, अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकता. आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.